दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सिद्धांत नानांकडे जाऊन आशाच्या केसेसच्या सगळ्या फाईल्स हे सांगून घेतो की आशाला पुन्हा एकदा तिची प्रॅक्टिस सुरू करायची आहे. दुसरीकडे आशा प्रेस केलेले काही कपडे रिधिमाच्या कपाटात ठेवायला जाते आणि तिथे गोविंद सोबत रिधिमाचा फोटो पाहून तिला मोठा धक्का बसतो. ती गोविंदला ओळखते आणि बलराजला जाऊन जाब विचारते की एवढं मोठं सत्य तिच्यापासून का लपवलं गेलं. बलराज स्वतः सुद्धा काही माहीत नसल्याचं नाटक करतात. आता पुढे एका म्हाताऱ्या बापाला काय भोगावं लागतं हे कोणी नाही समजू शकत, ज्याने आपला तरुण मुलगा गमावलेला असेल. या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःखाचं ओझं मी माझ्या खांद्यावरती उचललं. आपल्या तरुण मुलाच्या मृतदेहाचं ओझं आहे आणि मला माहिती आहे की जोपर्यंत माझ्या मुलाला न्याय नाही मिळणार तोपर्यंत त्याच्या आत्म्याला शांती नाही मिळणार आणि मला चैनही नाही पडणार. मला पूर्ण विश्वास आहे बेटा की तू मला न्याय मिळवून देऊ शकशील. मला वचन दे बेटा. माझी इच्छा आहे की तू मला वचन द्यावंस की तू आम्हाला न्याय मिळवून देशील. म्हणूनच त्या दिवशी मी त्यांना वचन दिलं होतं की मी रोहितला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि आजही मी माझ्या वचनावर ठाम आहे. आशा प्लीज, हे बघ, मला जाणीव आहे की तुला या गोष्टीमुळे किती त्रास झालाय, पण तुला समजून उमजून वागायला पाहिजे. आपली नाती वाचवण्यासाठी तुला इतक्या घाईघाईने निर्णय घेऊन नाही चालणार. आता याच्यात उशीर काय आणि घाई कसली सिद्धांत? उशीर करेन किंवा घाई, एका निर्णयावर यावंच लागेल ना. आशा, कुठे चालली आहेस? नानूंना भेटायला जाते, त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. आशिष, काय ना मी जरा देवळात जाऊन येतोय. हो ना, तुम्हीच आम्ही आहे. नानू, आशा बेटा, तू इथे? काय झालं? नानू, जेव्हा तुम्ही माझ्या लग्नाचा निर्णय घेतला होता तेव्हा तुम्ही पाहिलं होतं की सिद्धांतच्या घरी कोण कोण राहतं, त्याचे नातेवाईक कोण आहेत. हो, पण काय झालंय काय? आशा, सिद्धांताच्या घरी तर सगळ्यात आधी मीच गेलो होतो आणि नाना, त्याच्या घरी जाऊन मला हा दिलासा मिळाला होता की ते कुटुंब अगदी छोटंसं आहे आणि सिद्धांताच्या आई वडिलांशिवाय त्याच्या घरात फक्त त्याची एक मोठी बहीण राहते, बस. आणि
त्या मोठ्या बहिणीचा नवरा कोण आहे? त्याला भेटला होतास तू? नाही. बेटा, आम्हाला नातेवाईकांची काय देणं घेणं? ते कुटुंब पाहिलं, चांगलं वाटलं म्हणून तुझं लग्न सिद्धांताशी आम्ही पक्क केलं. आशा पण झालंय तरी काय, तू सांग तर आम्हाला खरं. नानू, रिधिमा दीदीच्या नवऱ्याचं नाव गोविंद कपूर आहे. गोविंद कपूर? हा तोच गोविंद कपूर आहे ना ज्याच्यावरती रोहितच्या खुनाचा आरोप आहे? हो नानू, तोच गोविंद कपूर. तो रिधिमा दीदीचा पती आहे. तो खुनी. तुम्ही लोकांनी मला त्या घरची सून बनवून टाकली. नाना मला काही समजत नाही अखेर. पण हे काय सगळं? ज्या माणसाला खुनाच्या गुन्ह्यामध्ये मला तुरुंगामध्ये पाठवायचं होतं, ज्याला शिक्षा मिळवून द्यायचा मी पण केला होता, तो त्या घरचा जावई आहे. मला तुम्ही त्या घरची सून बनवून टाकली. असा निर्णय कसा घेतला नानू तुम्ही? कसा घेतला? आशा, जर आशा तिच्या नानांच्या घरी गेलीये तर तुला सुद्धा तिच्या सोबत जायला हवं होतं ना. मी तिथे जाऊन काय करणार होतो पप्पा? काय माहित कोणकोणते प्रश्न विचारले असते, कोणकोणते वाद उभे राहिले असते. म्हणूनच तर जायला सांगतोय तुला की तू ते सगळं सांभाळून घेतलं असतं. गोष्टी आणखी बिघडूही शकल्या असत्या. हे शक्य आहे की सगळंच प्रकरण त्यांच्यासमोर उघड झालं असतं आणि मला सगळ्यांच्या समोर स्वीकारावं लागलं असतं की जिजूंच्या बाबतीत आपल्याला सगळं काही माहिती. काय माहित कुठून कुठून कोणकोणते मुद्दे निर्माण झाले असते. सोडा आता या सगळ्या गोष्टी. आता बघूया की काय बोलणं होते. हे तर बरं झालं की मी जिजूंच्या केसची फाईल तिथून घेऊन इथे पोहोचलो. आता आशा तिथे गेलीच आहे तर तिला नक्कीच हे समजणार की सगळ्या फाईल्स घेऊन मी तिथून इथे आलो आहे. ती फाईल जर तू घेऊन आलायस तर ती घरात कशाला ठेवलीयस? जाळून टाका ती. तिच्याच आधारे तर तिला गोविंदला शिक्षा मिळवून द्यायची आहे. कोणाचा फोन आहे? पल्लवीच आहे. काय करू? बघत काय बसलायस? बोल ना तिच्याशी. विचार काय बोलायचंय तिला तुझ्याशी. हा पल्लवी. विजय, कुठे आहेस तू? मी ते थोडा बिझी आहे. नंतर बोलूया आपण. विजय, मी तुला हे सांगायला फोन केलाय की आज संध्याकाळी 5 वाजता मी तुझी गार्डनमध्ये वाट पाहीन. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. ठीक आहे. आता तर सगळ्या गोष्टी तुझ्यासमोर उघड झाल्याच आहेत. मला पण त्या सगळ्या गोष्टींमुळे त्रास होतोय. म्हणूनच तर माझं तुला भेटणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मी पोचतो मग. बाय. काय म्हणाला ग विजय? काय बोलणार? तो स्वतःच खूप काळजीत आहे. मी त्याला म्हटलं की मी त्याची वाट पाहीन तर तो म्हणाला की तो पोहोचेल म्हणून. बेटा, आता तुम्ही दोघी जाऊन त्याच्याशी भेटा आणि स्पष्टपणे काहीतरी बोला त्याच्याशी. शेवटी विजयने काहीतरी चूक केलीच असेल ज्याच्यामुळे त्याचा एवढा नाईलाज झाला. तुमचं अगदी खरं आहे. कदाचित म्हणूनच आपल्यापासून ही गोष्ट लपवली जात नसेल, कारण रिधिमानेही पल्लवीला काहीच नाही सांगितलं. मला पण याच गोष्टीची शंका येते आणि या गोष्टी समोर येणं खूप गरजेचं आहे, आपल्यासाठी पण आणि पल्लवीसाठी पण. पल्लवी बेटा, आता विजयकडून हे सत्य काढून घ्यायची तुझी जबाबदारी आहे. मी जाणार आहे ना पल्लवी बरोबर. विजयला सांगावंच लागेल की हे प्रकरण काय आहे. ज्या प्रकारे बाबा आणि कामिनीने आशाचं लग्न करून दिलंय, लग्नाचा मुळी अर्थच बदलून गेलाय. याला कोणी लग्न म्हणेल का? आणि अशा मंगळसूत्राचं काय मोल असतं? आशाला सुखी करण्याच्या प्रयत्नात त्या लोकांनी असं काही केलंय की पूर्ण आयुष्य ती फक्त रडत राहील. बस एकदा हे कळायला हवं की विजय त्यांच्या समोर किती प्रमाणात आणि का दबून आहे.
रेखा ही भाग्याची. बेटा, माझ्या मनात तर हा विचारही कधी नाही आला की ज्याच्या विरोधात तू केस लढतीयस तो सिद्धांताचा मेहुणा असेल. आशा, याबाबत ते लोक काय म्हणतायत? पण दादा, पप्पा तर असं बिहेव करत होते की या बाबतीत त्यांना काही माहितीच नाहीये की गोविंद कपूर एक खुनी आहे. असं होऊ शकतं बेटा, खरोखरच त्यांना माहिती नसेल. पण आता तर कळलंय ना नानू. दीदींकडे त्या गोविंद कपूरचा फोटो पाहून मला खूप धक्का बसला. हा तोच गोविंद कपूर आहे ज्याने भर न्यायालयासमोर मला चॅलेंज केलं होतं की मी त्याचं काही बिघडवू शकणार नाही, आणि मी त्याला म्हटलं होतं की मी त्याचं सत्य न्यायालयासमोर आणून दाखवेन. मी शास्त्रीजींना न्याय मिळवूनच देईन. नाना, ही गोष्ट तर खरोखरच गंभीर आहे. या अडचणीतून मार्ग कसा निघणार? मला सर्व माहिती आहे दादा की त्या लोकांची इच्छा हीच असेल की गोविंद कपूरला शिक्षा मिळू नये. पण मी माझं वचन नाही मोडू शकत. मी न्यायाचा मार्ग नाही सोडू शकत. हे बघ बेटा, मी तर हेच म्हणेन की तू त्या घरची सून आहेस आणि तो त्या घरचा जावई आहे. हो नानू, ते लोक पण मला हेच समजवणार की मला त्या घराची आणि त्या घरातल्या लोकांची पर्वा केली पाहिजे. पण मी मेले तरी न्यायाचा मार्ग नाही सोडू शकत. ठीक आहे बेटा, तू न्यायाच्या मार्गावर चालायचा पण केला आहेस आणि आमचीही हीच इच्छा आहे. पण बेटा, न्यायाच्या मार्गाने चालण्याच्या बरोबरच तुला नात्यांना सुद्धा सांभाळायचंय. हे दोन्ही एकत्र सांभाळणं खूप कठीण आहे. कारण जर मी नात्यांच्या बाबतीत न्याय केला तर शास्त्रीजींच्या मुलाला न्याय मिळणार नाही. शास्त्रीजींवर विश्वासघात केल्यासारखं होईल, कारण त्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर ही केस सोपवली होती. बेटा, या दोन्ही मधून तुलाच मार्ग काढायचा आहे. नाना, आशाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. दोन्ही नाती एकाच वेळी सांभाळणं खूप कठीण होईल नाना. आणि नाना, ते लोक ही गोष्ट सहन नाही करू शकणार की आशा त्यांच्या घरच्या जावयाला शिक्षा मिळवून देतील. आणि नाना, हे प्रकरण जर वाढलं तर मग सगळ्यात मोठं संकट नात्यांवरच येणार ना. नाही बेटा, जो तू विचार करतोयस तसं होणार नाही. आणि आशा, या नात्यावर कधीच संकट येता कामा नये बेटा. तू भले जो घ्यायचाय तो निर्णय घे बेटा, पण मला हे कधीही ऐकायचं नाहीये की तुझा त्या घराशी संबंध तुटलेला आहे, त्या सगळ्यांशी नातं तुटलेलं आहे. मला वचन दे बेटा, लढाई जी काही असेल तू त्यांच्याशी तुझं नातं निभावशील. वचन दे बेटा, वचन दे. मी वचन देते नानू की मी हे नातं कधीही तुटू देणार नाही. अखेरच्या श्वासापर्यंत हे निभावण्याचा प्रयत्न करेन मी. पण नानू, नात्यांच्या नावावर मी कोणाच्याही विश्वासाचा बळी देणार नाही. रोहितची ती केस जी मी माझ्या हातात घेतली होती, ज्याची पूर्ण तयारी मी केली होती, मी ती केस नाही सोडणार. मी ही केस लढून दाखवेन, जरूर लढेन. यशस्वी हो बेटा. रेखा ही भाग्याची. ही आहे ती फाईल जी आशाने तयार केली होती. यात आशाची तयारी पण आहे पप्पा. आशाची बाजू, सारे तर्क वितर्क, कायद्याची तथ्य, सगळ्या साक्षीदारांची नावं, पुराव्यांची माहिती, सर्व काही यामध्येच लिहिले. ती सगळी तयारी याच्यामध्ये आहे जी आशाने जिजूंना फाशीच्या दुरापर्यंत पोहोचवण्यासाठी केली आहे. आता ही फाईल आशा शोधण्याचा प्रयत्न जरूर करेल. बस, ही फाईलच तर नष्ट करायची आहे. आणि काय? आणि ते मी आत्ताच करून टाकतो.
होती आशाची वर्षानुवर्षांची मेहनत, तिची तयारी जी आता जळून खाक झाली आहे. अरे आशाला आता कोण कोण आठवणार, कोणत्या कोणत्या गोष्टी आठवणार, कोणकोणते तर्कवितर्क आठवणार. आणि जर करायचं ठरवलं तरी वर्षानुवर्ष लागतील यासाठी तिला. आणि जर न्यायालयात जावई बापूंविरुद्ध उभं राहायचं ठरवलं तरी खूप वेळ लागेल तिला यासाठी. आणि आता ती वेळ निघून पण गेली बाबा. आता जरी तिने पहिल्यापासून तयारी करायला घेतली ना, तरी ती सगळे पुरावे नाही गोळा करू शकणार जे तिने आतापर्यंत केले होते. पण तिच्या हट्टाचं काय करायचं? आता सगळे पुरावे तर स्वाहा झाले आणि राहिला प्रश्न तिची समजूत काढायचा. त्यासाठी तर आपण कोणता ना कोणता मार्ग शोधूनच काढू. अखेर ती एक दगड नाहीये, माणूस आहे. अरे भली भली माणसं कोसळतात सुहासिनी, ती तर फक्त सामान्य अशी स्त्री आहे. हे काय बोलतोयस तू? हो जान, रिदेवने मला सांगितलं, ज्या गोष्टीसाठी त्या लोकांनी मला त्यांच्या घरापासून दूर केलं होतं ती गोष्ट आता सगळ्यांसमोर उघड झाली आहे. आशाला आता कळलं आहे की मी त्या घरचा जावई आहे. चांगलं झालं गोविंद भाऊ, खूप चांगलं झालं. काय की जे सत्य उद्या समोर येणार होतं ते आज समोर आलं ते खूपच चांगलं आहे. कारण सत्य फार काळ लपून राहणं खतरनाक असू शकतं, तेही ते सत्य जे आपल्या माणसांपासून लपलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत तुला मस्करी करायची सवय झाली आहे. प्रत्येक गोष्टीत तुला माहिती आहे की हे रहस्य इतक्या लवकर उघड झाल्यामुळे आशाला सांभाळणं किती अवघड होऊन बसलंय. जर आणखी काही दिवस मध्ये गेले असते तर मग आशाने आपणहून स्वतःला त्या घराशी जबरदस्ती जोडून घेतलं असतं. अरे मी आशाविषयी नाही, आपल्याविषयी बोलतोय की मित्रांपासून काही लपवायचं नसतं. कोणत्या सत्याविषयी बोलतोस तू? कमाल करतोस यार. माझी प्रत्येक गोष्ट तुला मस्करी वाटते आणि माझ्या प्रत्येक बोलण्यामुळे तू लगेच काळजी करायला लागतो. विपुल दादा, माहित नाही आज का गोविंदला काय झालंय, नेहमी चिंतेतच असतो. गोविंद भाऊ, आपल्या चिंता अशा लपवून नका ठेवू. आपल्या मित्रांशी शेअर करा, आपल्या मित्रांना सांगून टाका. तुम्हाला या प्रकारे चिंतेत पाहून असं वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. ते मी आजचं सत्य जाणून काळजीत आहे. अरे एवढी काळजी करण्याची गरज नाहीये. तुझी बायको रिदिमा आहे ना, ती सगळं सांभाळून घेईल. हे बघ काय की अजून काही चिंता असेल तर मला सांग. अरे तू मला आपलं मान व मानू नकोस, मी तर तुला आपलं मानतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवतो, कधीही काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांग. मी नेहमी तुझ्या बरोबर उभा राहीन. हा खटला संपवून टाकण्यासाठीच तर हा सगळा खेळ खेळलाय आम्ही. आणि हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे कोणीही मदत नाही करू शकत. कोणी नाही. ही केस आशाने तयार केली होती. आता तर तिला हे पण आठवतंय की मी न्यायालयात तिला चॅलेंज केलं होतं की तुझ्यामुळे मला शिक्षा नाही होऊ शकणार. पण आता तिला सर्व काही आठवत असेल, सर्व काही. रेखा ही भाग्याची. मला माझी प्रॅक्टिस पुन्हा सुरू करायची होती नानू. म्हणून मी ठरवलं की माझ्यामुळे थांबलेले सर्व खटले मी सगळ्यात आधी पूर्ण करावेत. आणि त्यात सगळ्यात पहिली केस होती रोहित मर्डर केस, ज्याचा गुन्हेगार गोविंद कपूर आहे. बेटा, तू सिद्धांताशी जरा बोलून बघ ना. कदाचित तो काही मार्ग काढू शकेल. नाना हो, तो तरी काय मार्ग काढणार?
हे बघा, आशाला जर फेवर केलं तर घरच्यांच्या नजरेतून उतरेल, आणि जर घरच्यांना फेवर केलं तर आशासोबतचं नातं कसं निभावणार तो? सर्वात आधी हे जाणणं गरजेचं आहे की या सगळ्यात सिद्धांतचे विचार काय आहेत, त्याला काय वाटतं ह्यात. आणि आपण ही गोष्ट विसरता कामा नये की सिद्धांतने त्याच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन हे लग्न केलंय. नानू, माझ्यासाठी तर सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट असेल जर सिद्धांतने या लढाईमध्ये मला साथ दिली. मग मी मान्य करेन की सिद्धांत खरोखरच एक चांगला माणूस आहे. तोही नात्यांच्या पुढे जाऊन चांगुलपणा आणि सत्याला साथ देणारा माणूस आहे. देव करो तो असाच असेल. तुला एक गोष्ट कधीच विसरता कामा नये की तुम्हा दोघांची सोबत आता आयुष्यभराची आहे. तुम्हा दोघांमध्ये कोणतीही अशी गोष्ट भिंत बनून उभी राहायला नको जी तुमच्या प्रेमाला कमकुवत बनवेल, तुमच्या नात्याला कमकुवत करेल. नाना, आता ही गोष्ट सिद्धांतनेही समजून घ्यायला हवी. हे बघा, हे लग्नाचं बंधन मध्येच तोडता तर नाही येणार. आणि नाना, आशा नव्याने या केसवर काम नाही करत आहे. खूप आधीपासून तिच्या हातात ही केस. आणि नाना, अशा नाजूक वळणावर ही केस सोडून देणं काय आपल्या व्यवसायाशी इमानदारी होईल? यासाठीच मी म्हटलं नानू की मी ही केस नाही सोडू शकत. आता बघायचं हे की सिद्धांत मला किती साथ देतो. मी निघते नानू. नाना, मी आशाला सोडून येतो. ठीक आहे बेटा, सोडून ये. सुखी राहा बेटा. आणि सिद्धांतशी बोलणं झाल्यानंतर तू आम्हाला नक्की कळव. पल्लवी तर म्हणाली होती की ती एकटीच येणार आहे. ही मावशीला बरोबर का घेऊन आली? हाय, अरे मावशी, सुखीला. नमस्कार. तुम्ही इथे कशा? ओ, बहुतेक पल्लवी बरोबर इथेच कुठेतरी जायचंय तुम्हाला. हं? नाही नाही बाया, मी तुलाच भेटायला आले. आता तुमचं नातं नॉर्मल तर राहिलं नाही. हा सगळा इतका गुंता झालाय कारण आशा जिच्याशी तुझं लग्न झालंय तीही कोणी गैर नाहीये, माझी सावत्र मुलगी आहे. आणि उद्या माझ्या डोक्यावरही हा आरोप येऊच शकतो की आशाचा सुख हिरावून घेऊन मी पल्लवीला देण्याचा प्रयत्न केलाय. नाही मावशी, आशा तर जबरदस्ती माझ्या आयुष्यात आली. हा तर विजयचा चांगुलपणा की इतक्या सहजपणे त्याने ही गोष्ट आमच्या समोर स्वीकार केली. ज्या दिवशी कोर्टासमोर स्वीकार करावा लागेल त्या दिवशी कोणाच्याही हातात काही राहणार नाही. जर आमचा जावई सुखरूप नाही राहिला तर आम्ही सुनेला सुखी ठेवून काय करणार? तू जर स्वतःला या घराची सून मानतेस तर तुला सुनेच्या कर्तव्याची जाणीवही असली पाहिजे.